अखंड मंडलाकारं व्याप्तं येन चराचरं तत्पदं दर्शितं येन तस्मै श्री गुरवे नमः। चैतन्यं शाश्वतं शान्तं वेदान्तितनिरञ्जनं नादबिन्दुकलातीतं तस्मै श्री गुरवे नमः। शरदिन्दु समाकारे परब्रह्म स्वरूपिणे वासराजधनिलये गणसरस्वते नमोस्तुते। स्फुरते उर्वेशदेवनी स्वये वाचेची वाचा होनी प्रेमरसे अक्षर भवनी वाचे वदवे स्वामिया। आता निपुणाची नळीच आस आमचा विश्वास तुझे पाये माझे काय चित्ते आहे ते करावे आम्ही जीवे भावे शरणागतो शिवाय। प्रसंगी शिवक्षेत्र शिवभूमी श्री शतस्थळ ब्रह्म परमपूज्य सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकरांच्या सानिध्यामध्ये चालत असणारा हा अखंड नामयज्ञ सोहळा आणि या नामयज्ञ सोहळ्यातील आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसाची ही सेवा तुम्हा संत सज्जन मायबापांच्या चरणी समर्पित करीत असताना प्रप्रथम अनंत कोटी ब्रह्मांडाचा नायक शाश्वत सुखाचा स्वामी आशुतोष भगवान सदाशिवाच्या मंगलमय चरणावरती साष्टांग प्रणिपात करू। या वीरशैव धर्माचे धर्मसंस्थापक आद्य रेणुकादी पंचाचार्य 12व्या शतकातील महामानव क्रांतीचे जनक युग प्रवर्तक विश्वगुरु महात्मा बसवण्णा 16व्या शतकातील संजीवन समाधिराजे मनमत माऊली राष्ट्राचे मावली जनसामान्याचे उद्धारक वसुंधरा विधाते राष्ट्रसंत सद्गुरु शिवलिंग शिवाचार्य महाराज अहमदपूरकर यांच्या हे समाधीस विनम्र अभिवादन करून तथा माझ्या देहाला लाभलेले माझ्या जीवनाचे शिल्पकार शतस्थळ ब्रह्मे परमपूज्य सद्गुरु शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर यांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी महाराज सेवेसाठी उपस्थित संप्रदायातील माहेश्वर मूर्ती जंगम उपासक यांच्याही मंगलमय चरणावरती साष्टांग प्रणिपात करून या ठिकाणी संप्रदायातील नामवंत या ठिकाणी गायनाचार्य मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे। संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ कीर्तनकार
आदरणीय गायनाचार्य या ठिकाणी प्रताप पाटील मलकापूरकर यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून तथा संप्रदायातील गायनाचार्य आदरणीय माहेश्वर मूर्ती मादयप्पा स्वामी नंदगावकर यांच्या चरणी साष्टांग दंडवत करून या ठिकाणी हार्मोनियम वादक आदरणीय शिवलिंगराव पाटील तोरणे यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून या ठिकाणी मृदंग वादक आदरणीय अंकुश भाऊ टाकळेकर यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून या ठिकाणी बरेचसे मंडळी महाराज या ठिकाणी जमलेले आहेत. आमच्या गावचं भूषण, आमच्या गावचं वैभव आदरणीय गायनाचार्य आमचे खंडेराव मामा बांडकर यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून या ठिकाणी युवा कीर्तनकार गायनाचार्य आदरणीय महेश महाराज करंडे यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून या ठिकाणी चन्नप्पा पाटील आहेत त्यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून या ठिकाणी दिगंबर पाटील लघुळकर त्यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून आमच्या गावचे या ठिकाणी माहेश्वर मूर्ती किशनप्पा त्यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून या ठिकाणी बरेचसे मंडळी या ठिकाणी आमचे माधवराव पाटील आहेत. बरेचसे भजनी मंडळ या ठिकाणी मलकापूरचे आप्पा या ठिकाणी बरेचसे शेळगाववरून भजनी मंडळ आमचे पाटील आहेत त्यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून शेळगावचे आप्पा आहेत. विनयकरी महिला मंडळ या ठिकाणी बरेचसे मंडळी आहेत त्यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून आदरणीय आमचे मृदंग वादक हनुमंतराव पाटील यांच्या हृदय मंदिर स्मरण करून आणि या ठिकाणी लाईव्हचं कार्यक्रम सुद्धा या ठिकाणी आहे महाराज. आदरणीय आमचे या ठिकाणी व्हिडिओ शूटिंग करणारे त्यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून आणि ज्यांच्या सानिध्यामध्ये हा अखंड नामयज्ञ चालू आहे महाराज असे त्यांचे शिष्य महाराज आदरणीय मलकापूर ग्रामाचे अप्पाच्या सानिध्यात सतत अखंडित सेवा करत असतात आमचे मलकापूरचे तेजराव पाटील यांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून या ठिकाणी गावातून परिसरातून आलेलं महिला पुरुष भजनी मंडळ तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून मी माझ्या या ठिकाणी कीर्तन रूपी सेवेला प्रारंभ पंचाचार्य पंचाचार्य करो प्रथम नमन दुसरे चरण मनमथाला त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तार आचार्य सद्गुरू मालागे. अतिशय या ठिकाणी महाराज पहिला दिवस आहे आणि पहिल्या दिवशी महाराज थोडं गडबड होत राहते, पाटील चलत राहते. महाराज यायला उशीर, मला बी सुद्धा या ठिकाणी यायला उशीर झाला. 7चा टाइम होतो महाराज, कारण त्या ठिकाणी बिलोलीला त्या ठिकाणी मूर्ती प्राण प्रतिष्ठा विधी आहे, त्या ठिकाणी विधी चालू होती. त्याच्यामुळं तेजराव पाटलाचा फोन आला
7ला महाराज कीर्तन. खरं आनंद वाटलं, खरं तर 7लाच राहावं महाराज. 7 ते 9 कीर्तन व्हावं, प्रसाद घ्यावं, घरी जाऊन आराम करावं. कारण काय होईल महाराज, 8:30ला सुरू करायला होतं आपण कीर्तन आणि करण्यामध्ये महाराज 12-1 वाजून चालली. त्याच्यामध्ये आपल्याला मंडळीचं, गायक मंडळीचं, कीर्तनकारचं सुद्धा महाराज शरीर मन आरोग्याची समस्या बरेच यायला आहेत महाराज. त्याच्यामुळं आपण घेतलेला निर्णय अतिशय चांगला म्हणायला काय हरकत नाही महाराज. आणि पहिला दिवस सुंदर साऊंड सिस्टीम सुद्धा सुंदर महाराज. खरंच अप्पाचं काय नाव, संगय अप्पा महाराज यांच्या हृदय मंदिरामध्ये महाराज खरंच या ठिकाणी मला वाटलं प्रताप पाटील एक 4-2 मंडळी टाळे घेऊन थांबतेत की नाही की वाटलं, पण आज इकडून 10-15 माणसं, इकडून 10-15. खरंच आनंद वाटलं महाराज. आणि ती कोणाची कृपा असेल तर शिवानंद शिवाचार्य महाराज यांची कृपा आहे महाराज. आणि शिवानंद शिवाचार्य महाराजाचं वर्णन करावं तेवढं कमीच आहे महाराज. आणि राष्ट्रसंत माऊलीनं प्रत्येक गावागावामध्ये गेले, प्रत्येक गावामध्ये जाऊन प्रत्येकाला महाराज जाग केलं. प्रत्येकाला लिंग काय, धर्म काय, देश काय, राष्ट्र काय, संत काय, गुरु काय या सगळ्याची जाणीव करून दिले. मग त्याच्यानंतर पाठोपाठ महाराज या धर्माचं कार्य करणारे एकमेव संत म्हणजे शिवानंद शिवाचार्य महाराज, तमलूरकर महाराजांचा आहे महाराज. परवा महाराज आप्पांचं काय वर्णन करावं प्रताप पाटील, मंगनाळी तालुका कंधार या गावामध्ये गेलो होतो. आणि त्या गावामध्ये लिंगायत समाज एक बी नाही हनुमंत पाटील, एक बी जंगम समाज एक बी नाही. तर त्या गावचं सप्ताह या वर्षीचा महाराज 46वा सप्ताह होता पाटील. त्यांना विचारलं महाराज तुमच्या गावामध्ये समाज किती आहे, तुमच्या गावामध्ये स्वामी किती मंडळी आहेत. नाही महाराज म्हणले शिवानंद शिवाचार्य महाराजांनी लावलेले हे रोपटं आहे आणि त्या रोपट्यावर आम्ही पाणी घालत घालत त्यांच्या मार्गदर्शनाखाली आज आम्ही शिवनामाचं भजन शिकलो, शिवपाठ शिकलो. परमरहस्य ग्रंथ आम्हाला माहित नव्हतं, याची ओळख करून देणारे फक्त आणि फक्त शिवानंद शिवाचार्य महाराज तमलूरकर माऊलीने सांगितलं. आणि त्या गावात गेल्याबरोबर पाटील एवढा आनंद झाला महाराज, एवढा आनंद. खरंच महाराज गगनी आनंद रमाय चित्त समाधान वय, त्या गावामध्ये आनंद झाला. आणि हे कार्य महाराज आपल्या शिवानंद शिवाचार्य गुरुमाऊलीचं आहे. आणि गुरुमाऊलीचा जर आपण विचार केला महाराज, आज जर आपण तमलूर मध्ये बघितलं तर उद्या कर्नाटक मध्ये आहे धर्मसेवा. आणि एकच त्यांच्या मनामध्ये चिंतन ध्यास, बुडते हे जन न देखवे डोळा आणि म्हणून ये कळवळा आम्हाला. आणि जिथं सप्ताह नाही. आणि काही काही लोक महाराज प्रताप पाटील मला म्हणले महाराज तमलूरकर आपल्याला भेटायचं असलं तर पैसे लागतात महाराज. खरं काही लोक म्हणले महाराज, आणि पैसे म्हणलं की महाराज येतात अशी अजिबात नाही महाराज. हे लोकांचं भ्रम आहे, भ्रम महाराज. लोक भ्रमात राहू लागले आणि सानिध्यात आल्यावर कळतं की आप्पाचं काय भविष्य आहे आणि काय संगती. आपल्या संगतीमध्ये आल्याच्या नंतर आप्पाचं आचरण काय आल्यावर कळतं महाराज. आणि मी आप्पाच्या सानिध्यात आलो, आमचा सुद्धा कार्यक्रम झाला पाटील. आप्पाला म्हणलो दक्षिणा किती द्यावा लागेल, आप्पा म्हणले 1 रुपया ही दक्षिणा मला नको. बघा निस्वार्थ सेवा. आणि लोक तर म्हणू लागले आप्पा पैसे घेतल्याशिवाय येत नाहीत महाराज. आणि लोकांच्या डोक्यामध्ये भ्रम झाला महाराज, आप्पा पैसे घेतात म्हणून. आणि आप्पा अजिबात कुठंच पैसे घेत नाहीत. आणि जिथं खरी सेवा आहे, जिथं खरा भक्त आहे त्याच्याजवळ जातात आणि त्याच्यावर कृपा करतात. आणि परवाची घटना सांगतो महाराज. परवा आप्पा प्रयागराजला गेले महाराज, प्रयागराजला. आणि प्रयागराजला जात असताना नागपूर एक त्या ठिकाणी महाराज लागलं. नागपूर ग्रामामध्ये महाराज एक भक्त आप्पाचं 3 वर्ष झालं वाट पाहत होता. 3 वर्ष महाराज, 3 वर्ष बघितला वाट आप्पा. 3 वर्षामध्ये बघत बघत महाराज आम्हाला सुद्धा फोन केला, आप्पाचं दर्शन नाही, आप्पाचं आमच्या घरी पूजा नाही, स्नान पूजा नाही, काहीच नाही महाराज. आणि त्यांनी महाराज बिलोलीला आले होते भक्त मंडळी आणि सांगितले मला येऊन सांगितले महाराज तुमच्याकडून महाराज येणार आहेत आणि आल्याच्या नंतर आमच्या इथं पाऊल लागू द्या. आणि आप्पाला हे सांगितल्याबरोबर आप्पा म्हणले 3 वर्षापासून माझा भक्त वाट पाहत आहे. नाही म्हणले चला त्यांच्या इथं स्नान पूजा. आणि गेले महाराज. त्यांना सुद्धा एवढा आनंद वाटला. आणि हे कृपा कोणाची असेल तर शिवानंद शिवाचार्य महाराज. आप्पाचं महाराज सुंदर असं नियोजन आहे महाराज.
आणि त्यांच्याही अप्पांच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो। या ठिकाणी महाराज अगोदरचे शिवाचार्य बसवलिंग शिवाचार्य गुरुमाऊली यांच्याही समाधीस महाराज या ठिकाणी विनम्र अभिवादन करतो आणि सेवेला आरंभ करतो। आणि दिवस पहिला आहे आणि पहिल्या दिवसाच्या सेवेसाठी निवडलेला अभंग वीरशैव संप्रदायातील संत श्रेष्ठ शिवदास माऊली यांचा 4 चरणाचा सर्वांच्या पाठांतरित असलेला उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। शिवहार आणि या शिवदास माऊलीच्या जीवनामध्ये महाराज शिवदास माऊलीनं गावोगाव गेले अप्पा। शिवदास माऊलीनं भजन करावं म्हणले आणि भजन करत असताना शिवदास माऊलीला बरेच अडचणी आले। शिवदास माऊलीनं संसार केला। शिवदास माऊलीनं महाराज संसाराचा सुख घेतला, पण त्या संसारामध्ये त्या शिवदास माऊलीला सुखाची अपेक्षा झाली नाही महाराज। सुख मिळालं नाही, भगवंत मिळाला नाही आणि शिवदास माऊली म्हणू लागले पुरे पुरे हा संसार आणि मन कंटाळले फार। संसारामध्ये आता कंटाळाला बस झालं म्हणले संसार आता महाराज बस झालं, संसार बस झाला, आता आपल्याला संसार करायचं नाही म्हणले महाराज। आणि आता संसार जर करत राहिलो आप्पा आता महाराज या जीवाचं ज्या ठिकाणी येऊन आपण आलो आणि त्या ठिकाणी जर शिव करायचं असेल तर संसारामध्ये राहायचं नाही म्हणले महाराज। मग करायचं काय आता बस झाले म्हणले, आता फक्त आणि फक्त त्या भगवंताचं नामस्मरण करायचं, चिंतन करायचं, पूजन करायचं। आजपर्यंत आपण या संसारातल्या लोकांवर विश्वास केला, आशा केली, अपेक्षा बाळली आणि त्यांच्यावर जर अपेक्षा करत आपण राहिलो तर ते महाराज आपल्या सोबत काही येणार नाहीत महाराज। बायको आपल्या सोबत येत नाही, पोरं आपल्या सोबत येत नाही, धन आपल्या सोबत येत नाही, पैसा आपल्या सोबत येत नाही, काहीच आपल्या सोबत येत नाही। मग येते काय महाराज त्या भगवंताचं नामचिंतन येतं, दुसरं आपल्या सोबत काहीच येत नाही। म्हणून माऊली पहिल्या चरणात सांगतात सांगू लागले महाराज आजपर्यंत मी सगळ्यावर विश्वास केलो आप्पा, पण म्हणले आता कोणावर माझा विश्वास नाही महाराज। माऊली म्हणू लागले आता मी कोणाची न धरीच आस आणि आमूचा विश्वास तुझे पाय। माऊली काय म्हणले महाराज आजपर्यंत मी सगळ्यावर विश्वास केलो आप्पा, पण ते लोक आपल्या सोबत येणार अजिबात नाहीत महाराज। कोणीच आपल्या सोबत येते का? अजिबात येत नाहीत महाराज। संत म्हणतात धनानी भोम पशुवश्य गोष्टी नारी ग्रहद्वार जनस्मशाने पूर्व कर्मानुसारेन जीवत्व एक आहे। धन आहे महाराज, धन कुठं आहे? बँकेमध्ये आहे। धन कुठं आहे? कपाटामध्ये धन आहे। पशु आहेत महाराज, कुठं आहेत? गोट्यामध्ये पशु आहेत। आपल्यासोबत येणार आहे आपा? आपल्यासोबत काहीच येणार नाही महाराज। म्हणून माऊली म्हणले आजपर्यंत सगळ्यावर केलो, पण आता महाराज नाही म्हणले, आता कोणावरच माझा काय नाही विश्वास नाही महाराज। आता फक्त आणि फक्त महाराज विश्वास कोणावर आहे? आमूचा विश्वास तुझे पायी। आता कोणावर विश्वास आहे? फक्त आणि फक्त महाराज तुझ्या पायावर विश्वास आहे। आता बाकी कोणावर विश्वास आमचा महाराज अजिबात नाही म्हणले माय। आता आपण महाराज भजन करतो, शिवपाठ करतो, सगळं करतो महाराज, पण आपला विश्वासच राहत नाही। दिगंबर पाटील
विश्वास राहतो का? सेवा करू लागलो, भजन करू लागलो, देवाचं नामचिंतन करू लागलो, पण त्या केलेल्या सेवेमध्ये, केलेल्या भक्तीमध्ये महाराज आपला विश्वास आहे काय? नाही. जोपर्यंत विश्वास नाही, संत म्हणतात अहो विश्वासाचे पोटी आणि लाभ होय. कारण विश्वास जर असला तर लाभ होणार आहे महाराज. आणि तुम्ही किती पाणी घाला, किती पूजा करा, किती भजन करा, महाराज विश्वास नसेल तर तुमच्या त्या भजनाला किंमत नाही, भक्तीला किंमत नाही, नामस्मरणाला किंमत नाही. फक्त आणि फक्त महाराज काय पाहिजे? विश्वास पाहिजे. आणि विश्वास असला तर महाराज भगवंताची प्राप्ती आहे. आणि हे शिवदास माऊलीला कळालं महाराज, आपलं काहीच नाही. शरीर आपलं आहे का प्रताप पाटील? शरीर आपलं आहे का? अजिबात नाही. शरीर आपलं आहे आपण म्हणतो महाराज, पण चालवणार कोण आहे? भगवान परमात्मा आहे. आम्ही बाहुल्याच्या जाती आणि सूत्र दोरी तुझे हात, आणि जैसे नाचविसी देवा तैसे नाचू सदा. आपल्या हातात काहीच नाही महाराज. हे कळालं आपा कोणाला? शिवदास माऊलीला कळालं. शिवदास माऊली म्हणजे शरीर देवाचं आहे, डोकं देवाचं, सगळं महाराज काय आहे ते आपलं सगळं देवाचं आहे, आणि आपण सुद्धा देवाजवळच जाणार आहोत. आणि हे कळालं आपा कोणाला? शिवदास माऊलीला कळालं. म्हणून शिवदास माऊली म्हणू लागले, काय म्हणू लागले आपा? आता आम्ही कोणाची न धरीच आस. आता आशा नाही महाराज कोणावर, अपेक्षा नाही, विश्वास नाही, कोणावरच माझा नाही. आता फक्त आणि फक्त भगवंताच्या सानिध्यात माझा आता विश्वास आहे, बाकी कोणाचं नाही म्हणले महाराज. पण आपलं भानगड असं झाले, आपल्याला देव जरी घरी आला आप्पा तर आपल्याला कळायला तयार नाही महाराज. कळालाय का आप्पा? संत घरी आले तरी आपल्याला कळायला तयार नाही, देव घरी आला तरी कळायला तयार नाही. आपलं सर्वस्व आपण संसारावर भर टाकून बसलो. संसार आपलं आपलं म्हणत संसारामध्ये रमून चाललो, आणि संसार करत 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 महाराज काय आहे आपलं? शेवटी आपण आयुष्याचा नाश झाला, दास म्हणे वाया. बस एवढंच. लेकरं बाळ, पैसे, 4-2 एकर जमीन कमी लालो, पैसे कमी लालो महाराज, पण खरं देवाची प्राप्ती आपल्याला अजून झाली नाही. बघा एक उदाहरण देतो महाराज. राजा होता आप्पा, आणि त्या राजाला महाराज आपल्या या राजधानीचं प्रधानमंत्री करायचं होतं महाराज. प्रधानमंत्री आप्पा, आणि प्रधानमंत्री करायचं होतं. त्यानं म्हणला बाबा करावं कोणाला? तर त्यानं विचार केला महाराज, गावात सगळीकडे डांगोरी देऊन टाका, सगळ्याला गावामध्ये सांगून टाका, जो कोणी व्यक्ती महाराज, राजे महाराज 5 वाजता महादेवाच्या मंदिरात बसणार आहे, आणि त्या ठिकाणी 5ला येऊन महाराजाला जो कोणी महाराज स्पर्श करील, महाराजाला तोंड बघेल, त्याला महाराज या राजवाड्याचं काय करणार? प्रधानमंत्री करणार म्हणून सांगून टाकलं. राजा करणार आता सांगून टाकलं, आणि गावामध्ये सगळ्याला आनंद झाला. प्रत्येक जण समाधान झाले. आता मी राजा होणार, तू राजा होणार. प्रत्येकाच्या मनामध्ये भ्रम झाला. बघा देव सुद्धा आपल्याला कळालं नाही महाराज. या संसारामध्ये एवढं गुंतून गेलो महाराज, या संसारामध्ये सुखाची प्राप्ती कधी होते आप्पा? संत म्हणतात धन्य तयाचा संसार जिथे आणि संसार कोणाचा सुखाचा आहे? ज्या संसारामध्ये भगवंताचं भजन आहे, भगवंताचं नामस्मरण आहे, त्या संसार महाराज सुखाचा आहे, त्याला धन्य तयाचा संसार म्हणले. पण महाराज आपलं धन्य कशामुळे आहे आप्पा? आपण लेकर बाळ संसार याच्यामध्ये लेकर बाळामध्ये गुंतून पडलो महाराज. पण आपण दुःखी झालो, दुःखी होऊन गेलो. आणि राजाला, प्रत्येक गावातल्या लोकांना वाटलं महाराज आता मी राजा होणार. प्रत्येकाच्या मनामध्ये भ्रम झाला. पण राजानं बघावं म्हणलं महाराज परीक्षा, किती लोकांच्या मनामध्ये इच्छा आहे राजा होण्याची महाराज. प्रत्येकाच्या मनामध्ये बघावं म्हणले. आणि महाराज 5ला राजानं गावापासून मंदिरापर्यंत बाजार भरून टाकला. कशाचं? सोन्याचं बाजार, सोन्याचं दुकान, चांदीचं दुकान, तांब्याचं दुकान, स्टीलचं दुकान, ज्याला धान्य पाहिजे धान्याचं दुकान. आज काही घ्या या बाजारामध्ये फुगट म्हणले आप्पा, काही बी घ्या आप्पा फुगट. महाराज लोक आता प्रत्येकाच्या मनात 5ला उठले महाराज. उठल्याबरोबर लोक गावापासून निघाले आप्पा. निघत असताना गावामध्ये बाजार भरलेला लोकांना दिसला, आणि प्रत्येक जण उठलं महाराज. उठल्याबरोबर म्हणू लागले राजा तर कधीही भेटणार आहे, पहिला पोटासाठी काहीतरी खावं म्हणले आप्पा. मग हॉटेलमध्ये गेले. हॉटेलमध्ये गेल्याच्या नंतर नाश्ता केले. नाश्ता केल्याच्या नंतर महाराज राजा त्या ठिकाणी बिल द्यायला ते लोक हॉटेलवर गेले, आणि त्या मालकानं सांगितलं आज या बाजारात काही घ्या, सगळं फुगटच आहे म्हणले महाराज. फुगट म्हणल्याबरोबर प्रत्येक जण 1 इडली खायचं, 2 इडली खाऊ लागला महाराज.
पुरी खायचं, भजे खावलेला, म्हणलेला ऑर्डर करूला, फुकट म्हणल्यावर महाराज सगळं केला. महाराज केल्याच्या नंतर महाराज हॉटेलमधून बाहेर निघाला. महाराज सोन्याचं दुकान दिसलं. आता सोन्याचं दिसल्यावर महाराज राजाजवळ जाईल का? सोन्याच्या दुकानमध्ये गेला, सोनं घेतला. म्हणला बिल किती झालं? म्हणला फुकट आहे, काही बी घ्या. महाराज सोनं नेऊन घरी ठेवला. पुन्हा आला, चांदी नेला, घरी ठेवून पुन्हा आला. महाराज प्रत्येक वस्तू, धान्य, कपडे, सगळे लोक महाराज गावातले प्रत्येक लोक महाराज सगळे फुकटचं घेऊ लागले. घेऊन महाराज आपल्या घरी, प्रत्येकाच्या घरी सगळं गोदामाचे गोदाम भरून ठेवले. महाराज टाइम झाला, 5 वाजले संध्याकाळचे. राजा म्हणला प्रत्येकाच्या मनात नाही राजा होण्याची. महाराज कोणाच्या मनात नाही. आता कोणी यायला तयार नाही. सकाळी 5 पासून संध्याकाळ 5 पर्यंतचा टाइम होता. महाराज कोणी त्या ठिकाणी मंदिरामध्ये गेलं नाही आप्पा. आणि प्रत्येक जण राजा म्हणला, सगळं सभा भरला, सगळं झालं. राजानं विचारला, महाराज हे सगळं बाजार कोणाचं आहे? म्हणला हे राजाचंच आहे हो. मग तुम्ही जर येऊन राजाला शिवलं असतं, हे सगळं राजवाडा तुमचं झालं असतं. महाराज कोणाच झालं असतं आप्पा? राजवाडा सगळं तुमचं झालं असतं, सोनं तुमचं झालं असतं. पण हे सगळं महाराज आपण सोडून टाकलो. जे संपणार आहे, जे नास्तिक आहे आणि जे क्षणाचं सुख आपल्याला मिळतं, त्याच्या पाठीमागे लागलो. महाराज पण सगळ्यांनी राजानं सांगितलं, सगळ्याच्या घरी जा, सगळ्याला शिक्षा द्या, सगळ्याचं सामान घेऊन या आणि त्याला शिक्षा द्या म्हणले. महाराज मग लोक जाऊन राजाचे पाया पडू लागले. आप्पा म्हणले पुन्हा आम्हाला संधी द्या. कशाची? पुन्हा बाजार भरवा. आम्ही एकही माणूस बाजारात जाईना, येऊन तुमचं दर्शन घेतो म्हणले. आप्पा दर्शन घेतो. मला सांगा महाराज, शिवदास माऊली म्हणतात गेली घडी नये, गेलेली वेळ येते काय महाराज? कारण आयुष्य कमी आहे आप्पा आणि खरं सुख कुठं आहे आपल्याला कळालं नाही. महाराज संत म्हणतात आम्हा सुख दिसे संताची पाय आणि संत ते अक्षय समा. आणि आपल्याला खरं सुख बाजूला ठेवून टाकलो महाराज आणि या संसारामध्ये रमलो. आणि त्या संसारामध्ये शिवदास माऊली सुद्धा रमले. आप्पा शिवदास माऊली रमले. शिवदास माऊलीला वाटलं आता आपलं काही नाही महाराज, हे सगळं संपणार आहे. रावणाजवळ काय कमी होतं आप्पा? काय कमी होतं? सोनं कमी होतं, राजवाड्यात लोक कमी होते. महाराज सगळं असताना सुद्धा महाराज रावण संपून गेला. मला सांगा रावणा एवढं तर संपत्ती आपल्याजवळ आहे का? तेवढं सुद्धा आपल्या कमवण्याची इच्छा आहे का? तेवढं आपण कमवू शकतो का महाराज? अजिबात आपण कमाई करू शकत नाही. म्हणून शिवदास माऊली म्हणले महाराज आता मला पैसा नको, धन नको, काहीच नको महाराज, फक्त आणि फक्त आता काय आमूचा विश्वास तुझे पायी. फक्त विश्वास तुझ्यावर आहे महाराज, बाकी काही नाही. आणि शिवदास माऊलीला बरेच लोक भेटले, बरेच लोक म्हणले शिवदास माऊली एकानं म्हणलं भजन करा म्हणले महाराज. शिवदास माऊलीला एकानं म्हणलं भजन करा. आणि शिवदास माऊली टाळ विना पकवास घेतले, मंदिरामध्ये जाऊ लागले. आप्पा मंदिरामध्ये जात असताना एक माणूस भेटला. म्हणला महाराज कुठं निघाल्या? भजन करायला. भजन? त्यानं म्हणला मंदिरात देव आहे का? म्हणला महाराज आप्पा मंदिरात देव आहे का? शिवदास माऊलीला प्रश्न पडला. शिवदास माऊली मला लागले जर देव हाय म्हणाव दाखव म्हणते महाराज, नाही म्हणाव तर कशाला भजन करायला म्हणते. मग शिवदास माऊलीला सुद्धा प्रश्न पडला. महाराज आम्हाला माहित नाही म्हणले, तू सांग म्हणले देव हाय की नाही? आप्पा तू सांग, तुझ्या मनावर चलू दे आता म्हणल्याबरोबर त्यानं म्हणला मंदिरामध्ये देव नाही. आप्पा मंदिरात देव नाही, तुम्ही भजन करून वाया, काही जरी केलं तर देव नाही म्हणले महाराज. मग तवा महाराज शिवदास माऊलीनं त्या माणसाला म्हणलं महाराज तुला कसं कळालं देव नाही सांग? तर त्यानं म्हणला महाराज रात्री मंदिरामध्ये गेलतो आणि सगळे दानपेट्या चोरलो म्हणला. सगळे दानपेट्या चोरलो, घंट्या चोरलो. जर देव मंदिरात असला असता तर मला धरला असता म्हणला महाराज. मग आता मला सांगा शिवदास माऊलीला आता तेव्हा सुद्धा प्रश्न पडला. शिवदास माऊली म्हणू लागले कैसे करू मी भजन आणि होईना की स्थिर मन. भजन मी करा
शिवदास माऊली सांगू लागले महाराज, कैसे करू मी भजन होये ना के स्थिर मन. मनाची अवस्था शिवदास माऊलीची बिघडली महाराज. मग शिवदास माऊलीला कळालं आता बस झाले, म्हणले आता लोक काय म्हणतील काय सांगता येत नाही, आता बस झाला नाही, आता आमूचा विश्वास तुझे पायी. आता कोणावरच विश्वास करायची वेळ आलेली नाही आणि कोणीच कोणाचं नाही महाराज. फक्त आणि फक्त आता मला सांभाळणार कोण आहे, भगवान परमात्मा आहे म्हणले आणि त्याच्यावरच आपला विश्वास आहे म्हणले महाराज. आता मला सांगा आपा, आपल्या माणसावर माणसाचा विश्वास आहे काय? नाही महाराज. आता लय लांबचं सांगणार. आता मला सांगतो परवाची घटना आपा, नवऱ्याचं बायकोवर विश्वास आहे का? अजिबात नाही महाराज, राहिलंच नाही. आता कोणाचं, आता पोरीचं मुल, आता बापाचं विश्वास मुलीवर राहिले काय? राहिले नाही महाराज. आणि आता परवाची घटना सांगतो महाराज. असंच कीर्तनाला निघालो प्रताप पाटील, आमच्या बाजूला एक आमचा मित्र होता, त्याचं लग्न झाले, त्याला घेऊन कीर्तनाला आलो पाटील. कीर्तनाला आल्याच्या नंतर 12ला कीर्तन संपलं, विश्वास सांगू लागलो. आल्याच्या नंतर महाराज 12ला त्याच्या बायकोचा फोन आला. आप्पा काय म्हणून आला? महाराज कुठं हाव? कोणाला? मित्राला फोन आला. आल्याच्या नंतर मित्र म्हणला कीर्तन संपले आता आम्ही निघू आलो म्हणला. म्हणल्याबरोबर महाराज बायको म्हणली व्हिडिओ कॉल करा म्हणली. व्हिडिओ कॉल करा म्हणल्याबरोबर त्याने व्हिडिओ कॉल केला महाराज. तिनं म्हणली महाराज कुठं आहे दाखवा म्हणली. बघा विश्वास आहे का? नाही महाराज. मग त्यानं काय केलं महाराज, मला दाखवलं महाराज. दाखवल्याच्या नंतर त्याला मी विचारलो काय भानगड आहे काय नाही. बायकोचं फोन आले, तुम्हाला दाखवा म्हणली. दाखवलं म्हणलं आप्पा. म्हणल्याबरोबर कट करून टाकले महाराज फोन. त्याला म्हणलो रात्रीचे 12 वाजलेत, बायको तुला कशाला फोन केली, काय काम असेल एवढं अर्जंट? तर म्हणलो लाव फोन म्हणलो बायकोला. मजा तर झालं नाही महाराज. त्याला म्हणलो फोन लाव म्हणलो महाराज. म्हणल्याबरोबर त्यानं फोन केला आणि सांगितला खरं सांग मला कस काय फोन लावलीस आप्पा. म्हणल्याबरोबर तिनं म्हणली काय नाही हो म्हणली, असं सहज फोन केलो म्हणली. नाही म्हणला एवढ्या रात्री सहज व्हिडिओ कॉल कोणी करणार म्हणला महाराज. विश्वास सांगू लागलो. मग काय झालं खरं सांग म्हणल्याबरोबर त्यानं म्हणला, बायको म्हणली महाराज काय नाही, आमच्या बाजूला असलेली गंगू पळून गेली, तुमच्या सोबत राहिली की नाही म्हणून सांगा. असं विश्वास आहे का बाप्पा? अजिबात विश्वास नाही महाराज. मग संत म्हणतात जर आपलं जर विश्वास देवावर असलं तर आपल्याला भगवंताची प्राप्ती व्हायला वेळ लागते का बाप्पा? अजिबात नाही. म्हणून शिवदास माऊलीला मनामध्ये आलं, विचारामध्ये आलं की बाबा आपल्याला तारणार कोण आहे, मारणार कोण आहे? फक्त भगवान परमात्मा आहे. तोची करता करविता आणि देवा अवघी तुझी सत. त्याच सगळं आहे महाराज. म्हणून शिवदास माऊली शेवटी येऊन महाराज देवाच्या पाया धरले. का पाया धरले? धरल्यावर बघा शिवदास माऊली धरल्यावर सुद्धा देवाला म्हणतात देवा आजपर्यंत हा शिवदास माऊली संसार करत बसलाय, विषयाच्या अधीन झालाय, विकाराच्या अधीन झालाय, सर्व सुख भोगलाय, आता माझ्याजवळ भजन करायला आलाय असं तुला वाटत असेल महाराज. मग त्याच्यासाठी काय कर, तुला मला जे शिक्षा द्यायचं आहे ते दे. माऊली दुसऱ्या चरणात
माऊली म्हणू लागले, देवा तुझ्या पायाजवळ आलो. आता तुला वाटत असेल महाराज आता शिवदास माऊलीला आता दुःखाची प्राप्ती होते, आजपर्यंत संसार केला, विषयाच्या अधीन गेला, विकाराच्या अधीन गेला, आता शिवदास माऊलीला त्रास होते म्हणून तुझ्या जवळ आलं असं तुला वाटत असेल तर देवा तू सुद्धा मला काय करू शकतीस, मारी तारी चित्ती आहे ते करावे आणि आम्ही जीवे भावे शरण आलो. मारायचंय ना तू शिक्षा देऊ शकतेस महाराज, मार. तारायचंय ना तार. पण हा शिवदास माऊली महाराज आता तुला सोडणार अजिबात सोडणार नाही महाराज. फक्त आणि फक्त आणि भावनेनं महाराज तुझ्या जवळ आलेला आहे मले महाराज. मारायचंय मार. मारी तारी चित्ती आहे ते करावे आणि आम्ही जीवे भावे शरण आलो. आणि देव बघा, देव किती भोळा आहे सांगतो आप्पा. आपण कितीही वाईट कर्म करा, कितीही करा हो, आणि देव एवढा शंकर भोळा आहे महाराज. आपण जर त्या देवाजवळ माझं चूक झालं, किती पाप करा हो. आता तुम्ही कोणाचं उदाहरण घ्या महाराज, वाल्याचा वाल्मिक झाला आप्पा, किती पाप केलाय हो. रोज एकाला मारायचा, खडा टाकायचा, 7 रांजण भरले आप्पा. बघा किती पाप झाला असेल हो. तेवढं पाप करून सुद्धा त्यानं रामनामाचा जप केला, त्याचा सुद्धा महाराज उद्धार झाला. झालं की नाही आप्पा. मग शिवदास माऊली म्हणतात मी तरी संसार केलो, सुख भोगलो संसारातलं महाराज, आणि आता देवा तुझ्या जवळ आलो महाराज. का आलो? शिवदास माऊली नम्र झाले, नम्र. शिवदास माऊली नम्र होऊन देवाला शरण गेले. आणि देव बघा, देव शरणांगता तारी आणि पाप पुण्य न विचार. जर ते आपण जर महाराज पाप केलो, सगळं वाईट कर्म केलो, चोरी केलो, सगळं केलो, आणि देवाला जर महाराज जाऊन शरण गेलो, देवा आजपासून मी आज करणार नाही, आता महाराज तुझ्या जवळ आलो महाराज. मग आता तुझ्या जवळ शरण आलेलं आहे आणि ते भावनेतून देवा तुला शरण आलो. आणि देव शरणांगता तारी पाप पुण्य न विचार. पाप किती आहे, पुण्य किती आहे देव विचारत नाही. तो भक्त महाराज भावनेनं माझ्या जवळ आला, विश्वासानं माझ्या जवळ आला, माझं नामस्मरण केला, तरी त्याचं महाराज भगवान शिव महाराज त्याला आशीर्वाद देतात. एवढा भोळा आहे. आणि शिवदास माऊलीला सुचवलं आता आपल्याला तारणारा कोणी नाही, भगवान शंकर परमात्म्याने त्याच्या जवळ जावं आणि त्याचेच पाया धरावं आणि तोच आपल्याला तारणार आहे. म्हणून शिवदास माऊली काय केले, भावनेनं महाराज त्याच्या जवळ गेले आप्पा. आणि भावनेनं गेल्याशिवाय महाराज आपण काही जरी भाव नाही ते केलो आप्पा तरी आपल्याला काहीच पुण्य नाही. किती जरी अभिषेक केला, किती देवाला फुल व्हायला, किती बेल व्हायला महाराज, इथं भजनात येऊन जरी महाराज काही लोक भजनात येतात आप्पा, लोकांचे कुटाळक्या निंद्या करत बसतात आप्पा भजनात येऊन महाराज, पण त्याला भाव म्हणतात का आप्पा. आणि इकडं भजन करायचं, तिकडं जाऊन लोकांचे मुंडे हाणायचं, काय फायदा आहे महाराज. काही लोक महाराज येतात भजनाला येत नाहीत आप्पा, लोकांचं निंद्या करायला येतात. आणि ते भाव आहे का. आणि इकडं म्हणतात महाराज आम्ही 15-20 वर्ष झालं भजन केलो, आम्हाला सुखाची प्राप्ती नाही, सुख नाही, भगवानाची प्राप्ती नाही, काहीच नाही महाराज. मग काय फायदा आहे. जर अंतरंगातून भाव नाही तर आपल्याला भगवंताची प्राप्ती आहे का आप्पा, नाही. बघा एक शिष्य काय केला आप्पा, गुरुजवळ गेला, गुरुला म्हणला महाराज 20 वर्ष झालं मी रोज पारायण करतो, प्रत्येक गावला जातो, गावागावात पारायण करतो, भजन करतो, नामचिंतन करतो, सगळं करतो आप्पा, सगळं करतो, शिवपाठ करतो, सगळं करतो, पण माझ्या जीवनामध्ये दुःखच दुःख आहे महाराज. दुःख काय आप्पा, इकडं भजन करायचं, घरी येऊन लोकांचे कुटाळक्या करायचं, निंदा करायचं, काय फायदा आहे भजन करून महाराज, काय फायदा आहे, अजिबात नाही. इकडे संत परमरेशात मनमत माऊली म्हणतात, इकडे भजन करी तिकडे जीव हिंसा करी आणि कैसे घेऊ गौरी माती डांग मुठी घास आप्पा. इकडं भजन करायचं, तोंडामध्ये घास द्यायचं, वरून डोक्याला हाणायचं, काय फायदा आहे. देईना गेल ते परवडते. माऊली म्हणतात भजन करू नका, जर भाव नसेल तर त्याला काहीच फायदा नाही महाराज. जर भाव असला, प्रमाण देतात, आशे शुद्ध भाव ज्याचा देव. एवढंच नाही, देव कोणाजवळ आहे. लक्ष्मण महाराज म्हणतात, लक्ष्मण म्हणे भाव आणि भावापाशी आहे देव. देव कुठं आहे, जिथं भाव आहे. आणि शिवदास माऊली त्या भावनेने देवाजवळ काय गेले, शरण गेले महाराज. का सांगू लागलो बघा, भाव नाही ते काय होते महाराज. त्या भक्तानं गुरुकडे आले, मठामध्ये आले, गुरुला सांगितलं महाराज मी बरेच भजन केलं, पारायण केलं, सगळं केलं महाराज, माझ्या जीवनात सुखाची प्राप्ती नाही, माझ्या जीवनात दुःखाचं दुःख आहे. मग त्याच्यावर उपाय काय करावं महाराज, काय करावं, दुःख उपाय काय करावं महाराज. मग त्यानं गुरुकडे आला, गुरुनं म्हणले महाराज एक काम कर म्हणले. काय काम कर,
काय नाही म्हणले, इथे एक महाराज मदिरा दारू आपण ज्याला म्हणतो महाराज, मदिराचं दुकान आहे, एक मडकं भर मदिरा घेऊन ये महाराज. त्यानं म्हणला महाराज दारूचं माझं काय संबंध आहे, मदिराचं माझं काय संबंध आहे. त्यानं मला काय संबंध आहे महाराज. काय नाही, मला तू घेऊन ये, मी तुझं प्रश्नाचं उत्तर देतो म्हणलं महाराज. मदिरा घेऊन आला महाराज. आल्याच्या नंतर महाराज एक गिलास घे म्हणले गुरुमाऊलीनं. गिलास घेतला. गिलास घेतल्यानंतर त्याला म्हणले महाराज गिलासामध्ये टाक आणि तोंडामध्ये टाक आणि बाहेर थुकून टाक म्हणले महाराज. टाक म्हणल्यानंतर त्यानं महाराज पूर्ण ते मडकं संपून टाकला. आपा भाव सांगू लागलो, जर भाव नसेल तर जीवनामध्ये भगवंताची प्राप्ती नाही, सुखाची प्राप्ती नाही महाराज. मग सांगितल्याच्या नंतर तो फक्त तोंडात घेतला, बाहेर टाकला, पूर्ण मडकं संपून टाकला. आपा पूर्ण मडकं संपून टाकला. संपल्याच्या नंतर गुरुमाऊलीनं सांगितलं काय पिलास. त्यानं म्हणला मदिरा पिलो. मग मला सांग मदिरा पिल्याच्या नंतर तुला नशा चढली काय. आपा नशा चढली. तर महाराज शिष्य फार हुशार होता. शिष्यानं म्हणलं महाराज मदिरा पिलो, पण ती मदिरा महाराज पोटामध्ये गेली नाही, पोटात गेली नाही, तोंडात टाकलो आणि तोंडातून बाहेर थुकून टाकलो महाराज. जर ती नशा पोटामध्ये दारू गेली असती तर महाराज मला नशा आली असती म्हणला महाराज. मग तेव्हा गुरुमाऊलीनं सांगितलं महाराज तुझे भजन केलास, तुझे पारायण केलास, तू हे सगळं नामस्मरण केलास, पण तुझ्या अंतरंगातून केला नाहीस, तुझ्या पोटातून केला नाहीस, म्हणून तुला भगवंताची प्राप्ती झाली नाही. ईश्वर आणि असं जर संत म्हणतात त्याला सुद्धा प्रमाण आहे. वर वर दावी शिवाचार आणि परी अंतरी. इकडं भगवे कपडे घालायचं महाराज, तिकडं जाऊन लपडे करायचं, काय फायदा आहे त्याला महाराज. काहीच फायदा नाही. जरी आपल्या अंतरंगातून जर भाव असेल तर महाराज देव तुमच्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि देवाला काय लागतं महाराज, जिथं भक्त आपला भावनेनं पूजा करू लागला, जिथं नामस्मरण करू लागला, त्याच्या जवळ देव जातो महाराज. भक्तासाठी भूमंडळ कुठं भक्त जिथं आहे भावनेनं नामस्मरण करत आहे आणि त्याच्या जवळ जातो महाराज आणि त्याचं रक्षण करतो महाराज. आणि आपण सगळं करतो महाराज, पण महाराज भावच आपल्या जवळ नाही, विश्वास नाही. जर विश्वास नसेल, भाव नसेल, प्रेम नसेल, किती जरी भजन करून काय फायदा नाही. शिवदास माऊली महाराज देवाजवळ गेले आणि देवाला कसं गेले, भावनेनं महाराज शरण गेले. आपा शरण का गेले महाराज माहित आहे काय, शरण का गेले तर शिवदास माऊलीले त्या भगवंताची महाराज नामाची आवड निर्माण झाली. भगवंताचं नामचिंतन करीत बसले, नामस्मरण करू लागले आणि नामस्मरण करीत करीत महाराज त्यांना त्या नामस्मरणाची गोडी निर्माण झाली महाराज. आणि या कलियुगामध्ये आपल्याला सुद्धा दुसरं साधन करायची गरज नाही. फक्त एक वेळा जरी नाम घेतलं तो तारणार आहे आपा. आणि त्याच्यासाठी या कलियुगामध्ये किती साधनं करा, काहीच फायदा नाही. जो व्यक्ती नामस्मरण करतो त्याच्या जवळच महाराज काय येतो, देव येतो. म्हणून सर्वांनी एकदा नामस्मरण करा. शंकर
मनाचे धरीचास आमचा विश्वास तुझे पाये माई चित्ते आहुती करावे आम्ही जीवे भावे शरण आलो. आपला पूर्वार्ध संपलेला आहे. उत्तरार्धामध्ये जात असताना बघा त्या माईला डोळा लागला महाराज. त्याच्यामुळं आप्पांनी सांगितलेलं कारण तेच आहे महाराज. 7 वाजता कीर्तन सुरू करायचं आणि 9ला बंद करायचं महाराज. का लोकाला सुद्धा महाराज डोळा लागू लागलाय आणि इथं झोपण्यापेक्षा घरी झोपलेलं बरं. गुरुमाऊलीला त्याने विचार केले आप्पांनी सुद्धा. म्हणले महाराज इथं डोळ्या लावण्यापेक्षा घरी लावलेलं बरं. माय महाराज त्याच्यासाठी आप्पांनी जो विचार घेतलेला आहे सांगितलेला आहे महाराज. आणि आप्पांनी करेक्ट टाइमला चाललेत महाराज. कीर्तन संपण्याच्या 7 ते 9ला करेक्ट या ठिकाणी गुरुमाऊली आले बघा. आणि गुरुमाऊलीनं जे शब्द टाकतील महाराज त्याचं जर आपण आचरण केलं तरच आपला फायदा आहे महाराज. आहे की नाही हो. मला थोडं यायला उशीर झाला आप्पांच्या चरणी माफी मागतो महाराज. आणि उद्यापासून तरी महाराज थोडं लवकर महाराजांना थोडा सूचना करा. लवकर उद्यापासून तुम्ही सुद्धा महाराज करेक्ट 7ला इथं या आणि 7 ते 9 महाराज कीर्तन होईल आणि लगेचच प्रसाद घेऊन आराम जाऊन घरी झोपायचं आहे महाराज. दुसरं काही नाही. आणि या जीवनामध्ये आल्याच्या नंतर हा अनमोल जन्म आपल्याला भेटलेला आहे. आणि शिवदास माऊली म्हणतात अनमोल जन्माचा जर आपण नाश केला महाराज तर काय फायदा. या संसारामध्ये लेकरा बाळा या प्रॉपर्टीमध्ये हा जीवन जर आपण घालून टाकलो तर काहीच फायदा नाही. म्हणून शिवदास माऊलीला कळालं. म्हणून शिवदास माऊली म्हणतात आमुचा विश्वास तुझे पायी. बस तुझ्या पायावर आमचा विश्वास आहे. आणि संसार जर करत बसलो अनमोल जन्म मिळालाय आणि हा जर जन्म गेला तर पुन्हा भेटणार आहे का आपा. नाही. या जन्मामध्ये त्या जीवनाचं सार्थक करता येतं. या जन्मामध्ये भगवंताची प्राप्ती करता येतं. या जन्मामध्ये मुक्त होता येतं. आणि कशाच्या माध्यमातून महाराज 84 लक्ष जन्म फिरक्यात आणि अवचित्त प्राप्त. आणि हा जन्म अनमोल मिळालेला आहे. कशासाठी मिळालाय. भजन करण्यासाठी. भजन कशासाठी. मुक्त होण्यासाठी. नामस्मरण कशासाठी. मुक्त होण्यासाठी. संत म्हणतात 84 लक्ष योनीमध्ये एकाच प्राण्याला मुक्त होता येतं. तो प्राणी म्हणजे फक्त मनुष्य प्राणी आहे. नरतनु ह्याची मुक्तीचे माहेर. किती वारंवार किती वेळ संत म्हणतात. किती वेळा तुम्हाला सांगायचं महाराज या जीवनामध्ये जर तुम्हाला पुनरपी जननम पुनरपी मनरम पुनरपी जननी जठरे शयनम या षडचक्रामधून दूर जायचं असेल पुन्हा जन्म मृत्यू चुकवायचा असेल एकच करावं लागल नामस्मरण. मग मुक्त कसा होता येतं. महादेव प्रभू एका ठिकाणी म्हणतात महादेव म्हणे किंकर नाम हे मुक्तीचे माहेर. आणि नाम जर घेतलं या जीवनामध्ये मुक्त होता येतं. म्हणून शिवदास माऊली महाराज या शिवपाठामध्ये 28 अभंगाच्या माध्यमातून काय सांगितलं महाराज. नामाचं वर्णन सगळ्या संतांनी ग्रंथांनी धर्मांनी सगळ्या पुराणांनी महाराज नामाचं वर्णन केलं महाराज. शाही शास्त्र ज्याचे नामी परायण सदा गाती 18 पुराण शिवलीला गाती ऐसा उमापती. 18 पुराणानं 4 वेदानं 16 सगळ्याच महाराज ग्रंथानं सांगितलं या कलियुगामध्ये आल्याच्या नंतर एकमेव साधन भगवंताचं नामस्मरण करा. हे शिवदास माऊलीला कळालं. शिवदास माऊली म्हणतात नामस्मरण सोडून जर दुसरं साधन करत बसला त्याचं आयुष्य वाया गेल्याशिवाय राहत नाही. प्रमाण दिलं योग याग तप प्राणायाम अधिक कली माझी देखत. या कलियुगामध्ये तुम्ही काही जरी केला त्याची फळाची प्राप्ती भेटते पण तुम्हाला मुक्त होता येत नाही. म्हणून शिवदास माऊली देवाला शरण गेले. का शरण गेले. माऊली 3ऱ्या चरणात सांगतात
लागले, देवा शरण आलो महाराज. का शरण आलो? शरण आलो तुझ्या नावाची आवडी आणि जीव चरफडी तया सुका. आणि शिवदास माऊलीला कळालं, आणि त्या भगवंताला जर आपल्या जवळ आणायचं असेल तर साधन एक निवडावं लागल. त्या साधनाचं नाव आहे नामस्मरण. महाराज शिवदास माऊली म्हणतात, तुम्हाला मंदिरात जायची गरज नाही, तुम्हाला पर्वतावर जायची गरज नाही. ज्या मुखात, ज्या भक्ताच्या मुखात नामस्मरण आहे आणि त्या देवाला आपोआप त्या भक्ताजवळ यावं लागतं. अप्पा प्रमाण आहे, नामस्मरे तोची आवडे अत्यंत आणि म्हणून धावंत भेटावय. भेटायला देव आपल्या जवळ येतो. शिवदास माऊलीला कळालं आणि शिवदास माऊलीला साधनही कळालं. शिवदास माऊली म्हणतात, आता त्या देवाला आपल्या जवळ आणायचं असेल तर एक साधन करावं लागल, ते म्हणजे नामस्मरण. आणि त्या नामस्मरणाच्या माध्यमातून देव आपल्या जवळ आल्याशिवाय राहणार नाही. आणि देव एवढा भोळा आहे, आणि त्याचं जर एक वेळा जरी नाम घेतलं, ऐसा सर्वोत्तम असे माझा शिव, आणि एक वेळा जरी नाम घेतलं तो तारणारा एवढा भोळा देव तो आहे महाराज. म्हणून शिवदास माऊलीनं काय केले, नामस्मरण धरले आणि नामस्मरणाच्या माध्यमातून त्या भगवंताला आपलंसं कराव. शिवदास माऊलीचा जीव काय झाला, व्याकुळ झाला महाराज. व्याकुळ झाला, जीव तरपडू लागला. कशासाठी? देवाच्या प्राप्तीसाठी महाराज. मग आपण या कलियुगामध्ये आपल्याला जर देवाला आपलंसं करायचं असेल तर एकमेव साधन म्हणजे नामस्मरण आहे. आपा एक वेळा जरी नाम घेतलं उद्धार आहे. बघा एक उदाहरण देतो महाराज. आपा बसलेले आहेत, वेळ सुद्धा झालेला आहे पाटील. आपल्या या वीरशैव संप्रदायामध्ये फार महत्व कशाला असेल तर दीक्षाला फार महत्व आहे. आपा आणि या कुळामध्ये जन्माला आलो. बघा वीरशैव धर्मामध्ये प्रदीप मिश्रानं सुद्धा सांगितलं हा धर्म किती श्रेष्ठ आहे महाराज. कुळ ते पवित्र वीरशैव वंशी आणि पावन जगाशी करे. अशा या कुळामध्ये जन्माला आलो. ज्या भगवान या विश्वाचा मालक असणारा तो आपल्या हृदयावर आहे, इष्टलिंग आपल्या जवळ आहे. जर दीक्षा झाली नाही, परमरेशा सुद्धा मनमत माऊली म्हणतात, दीक्षा वाचुनी संस्कार लिंगा यतची नव्हे जाण, जाती धर्माची ती गुण सत्य व पार्वती. आणि दीक्षा नाही तो लिंगायत नाही, मनमत माऊली परमरेशामध्ये सांगले आप्पा. आणि एका माऊलीनं महाराज, गुरु माऊली एका माऊलीच्या घरी गेले. सगळ्यांनी महाराज दीक्षा घेतलेले होते, पण त्यांचा मुलगा काय दीक्षा घेतला नाही. बघा नामाचं महत्व सांगू लागलो महाराज. आणि गुरु माऊलीनं म्हणले, ज्या दिवशी महाराज तुमच्या घरी तो भक्त राहणार आहे, मुलगा तुमचा राहणार आहे, त्या दिवशी मला बोलवा, मी त्याला दीक्षा देणार. आप्पा म्हणल्याच्या नंतर महाराज एका दिवशी मुलगा घरी होता. घरी असताना महाराज आई बाबानं महाराजाला फोन केले, गुरुमाऊली आपल्या घरी या, मुलगा आहे आणि त्याला दीक्षा देऊन टाका महाराज, आणि दीक्षाशिवाय मोक्ष नाही. आणि गुरुमाऊली आल्याबरोबर गुरुमाऊलीनं त्या रूम मध्ये गेले. रूम मध्ये गेल्याच्या नंतर महाराज त्या मुलानं गुरुमाऊलीला बघितल्याबरोबर पळायला चालू केला. महाराज पळता गुरुमाऊलीला त्याला धरले. महाराज धरल्यावरच्या त्या छातीवर बसले. आप्पा बसल्यावर कपाळाला भस्म लावले, गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ टाकले. त्याला म्हणले, महाराज मन ओम नमः शिवाय. अप्पा मन ओम नमः शिवाय. आणि तो भक्त म्हणला, महाराज तुम्ही काही जरी म्हणल्या तर मी ओम नमः शिवाय काहीच म्हणत नाही म्हणला महाराज. मग गुरुमाऊली हुशार होते. गुरुमाऊली म्हणले, याच्या मुखातून नामस्मरण कसं घडाव, एक वेळा तरी नाम घडाव, याला पुण्य येतं, वीरशैवामध्ये जन्माला आला, एक वेळा तरी नाम घेतला त्याचा उद्धार होतो महाराज. मग गुरुमाऊलीला म्हणले, त्याला म्हणले काय म्हणणार सांग म्हणले. आप्पा काय म्हणणास तू सांग. त्यानं म्हणला, मी ओम नमः शिवाय म्हणला. आप्पा म्हणला की नाही हो, म्हणला महाराज. म्हणल्याच्या नंतर महाराज म्हणले, तुझ्या दीक्षा आजपासून झाली, मी तुझा गुरु, तू माझा शिष्य महाराज. आणि त्या वेळेला त्या भक्ताने एकच वेळा नाम घेतला. आप्पा लग्न झालं, लेकरं झालं, सगळं झालं. मेल्याच्या नंतर वर गेला, यमदेवताने घेऊन गेलं. चित्रगुप्तानं बघितलं ना, जन्मल्यापासून मरेपर्यंत किती वेळा भजन केला, किती वेळा नामस्मरण केला. चित्रगुप्तानं सांगितलं, जन्मल्यापासून ते बी जबरदस्तीनं एक वेळा गुरुच्या मुखातून नामचिंतन केला महाराज. म्हणल्याबरोबर चित्रगुप्तानं मला, मग ह्याला शिक्षा काय द्यावी. पहिलंच केस आपल्याकडे आलं. म्हणले, मग आता एक काम करू म्हणले, ब्रह्मदेवाकडे घेऊन जाऊ म्हणले. ब्रह्मदेवाकडे घेऊन गेले. ब्रह्मदेवाचं दर्शन घेतला त्यानं. म्हणले, ब्रह्मदेवा एक वेळा जन्मल्यापासून मरेपर्यंत नाव घेतला, करायचं काय. काय नाही म्हणले, महाराज माझं एकच काम आहे म्हणले, उत्पत्तीचं सृष्टी करणे, शिक्षा काय देवी मला काय माहित नाही, विष्णूकडे घेऊन जा म्हणले. विष्णूकडे घेऊन गेले. विष्णूचं दर्शन घेतलं आप्पा. मग तेव्हा विष्णूला विचारले, म्हणले एकच वेळा नाम घेतला, करायचं काय. ते विष्णू देवता म्हणले, मला सुद्धा काही माहित नाही, भगवान शंकराकडे घेऊन जा म्हणले.
भगवान शंकर कैलासावर होते, कैलासावर घेऊन गेल्याबरोबर भगवान शंकरानं त्या भक्ताला आलिंगन घातलं महाराज. भक्तालाच आलिंगन घातलं. ब्रह्मा विष्णू चित्रगुप्त सगळे म्हणू लागले, देवा याला आम्ही काय शिक्षा द्यावी, याच्यासाठी तुमच्याकडे आणलं, याला महाराज आलिंगन घालण्यासाठी नाही. तेव्हा भगवान शंकर म्हणतात खरा भक्त हे आहे, म्हणले खरा भक्त. आणि एकच वेळा नाम घेतला महाराज तर महाराज त्याला ब्रह्माचं दर्शन झालं, विष्णूचं दर्शन झालं, साक्षात कैलासावर आला. मग अजून याच्यापेक्षा जास्त काय जे पाहिजे महाराज. असा महाराज त्या भगवंताचं नाम आहे. शिवदास माऊली म्हणतात तैसे नोहे नाम माझ्या शंकराचे आणि उच्चारिता वाचे. मोक्ष महाराज नाम घेतल्याबरोबर. आता मला सांगा नाम कोणाला घेता येईना, प्रत्येकाला नाम घेता येतं. शिवदास माऊली सुद्धा नाम घेतले आणि जीव व्याकुळ झाला, तर पडू लागला. कशासाठी? भेटीसाठी. म्हणून शिवदास माऊली शेवटच्या चरणात
शेवटच्या चरणात सांगू लागले, देवा हा जीव व्याकुळ झाला, जीव तरफडू लागला. कशासाठी? भेटीसाठी महाराज. आणि देव कधी भेट देतो आपा? देव आधी पाहे भक्ताची कसोटी, मग देई भेटी. मग नंतर देणारा भेट महाराज. देव आदो काय करतो? भक्त किती आहे परीक्षा घेतो, मग भेट देतो महाराज. मग या ठिकाणी शिवदास माऊली म्हणतात, मी सगळं केलं देवा, पण आता काय नाही, मग सगळं तुझ्यावर माझं समर्पण आहे. आता या दासाला, या शिवदासाला काय करा? एक वेळा भेटी द्यावे शिवदासा, आणि मग सुखी बैसा अंतरीच. एक वेळा भेट द्या. आणि तुम्हाला वाटत असेल शिवदास आजपर्यंत संसार केलेला शिवदास अप्पा, मग आता काय करा? मारायचंय मारा, मारी तारी चित्ती आहे ते करावे, आणि आम्ही जीवे भावे शरण. मारायचं काय? शिक्षा करायचंय करा, पण या दासाला शिवदासाला काय करा? एक वेळा भेट द्या. एवढं महाराज अभंगाचं भावार्थ आहे अप्पा. आणि एवढंच महाराज, मला जसं जमेल त्या पद्धतीनं गुरुमाऊलीच्या, जसं महाराज गुरुमाऊलीचा आम्हाला आशीर्वाद आहे त्या पद्धतीनं, जसं तो भगवान परमात्मा आम्हाला बुद्धी देईल त्याप्रमाणे महाराज बोलण्याचा मी या ठिकाणी यथोचित प्रयत्न केलेला आहे. आणि जे चांगलं वाटलं असेल ते आपल्या संसारामध्ये, आचरणामध्ये आणण्याचा प्रयत्न करा. आणि जे महाराज चुकलं असेल तर मला या ठिकाणी माफ करा. आणि झालेली सेवा त्रिकाल वंदनीय गुरुमाऊली तुम्हा सर्व संत सज्जन मायबापांच्या हृदय मंदिरामध्ये स्मरण करून मी माझ्या सेवेला विराम देतो. आगे लघु एकच झाला इकडे माऊली तुम्ही इकडे येता ना. बोलण्यामध्ये पडून जायला
आता इकडून जा असं द्या.
संत शिरोमणी ब्रह्मस्वामी वैराग्यनिधि त्रैलोक्य संपदाल्लेखमल्लेखनवित्ते सच्चिदानन्दरूपाय शिवाय ब्रह्मणे नमः। यामावुः सर्वलोकानां प्रकृतिं शास्त्रपारगा तां धर्मचारिणीं शम्भो प्रणमामि परं शिव। वागर्थविव सम्पृक्तो वागर्थ प्रतिपत्तये जगतपितरो वन्दे पार्वती परमेश्वरो। त्रिकालवंदनीय प्रातस्मरणीय पूज्य गुरुवर्यांचं स्मरण करू। प्रतिवर्षप्रमाणे यावर्षीही अखंड शिवनाम सप्ताह श्री शिवलिंगेश्वर यात्रा महोत्सव निमित्त आपण साजरी करत आहोत। आज पहिला दिवस आहे। वेदमूर्ती कैलासजी महाराज अनिल महाराज शेवाळकर फार सुंदर या ठिकाणी निरूपण केलेले आहेत। महाशिवरात्री प्रप्रथम त्या शंभूच्या प्रती आपण किती प्रेम करायला पाहिजे, आपला निष्ठा श्रद्धा आणि विश्वास, श्रद्धा आणि विश्वास हे वेगळं आहे की काही एकच आहे? श्रद्धा आणि विश्वास। श्रद्धा हा पातळ आहे, विश्वास हा घट्ट आहे। लक्षात आलं का? पर्याय एक आहे परंतु पातळ आहे, विश्वास हा घट्ट आहे। अमुचा विश्वास बघा कोणापायी कोणापायी विश्वास? तुझे पाय कारण कोणावर आमचा विश्वास नाही आणि ज्यांच्यावर विश्वास करायला पाहिजे
त्यांच्यावर आपण विश्वास करत नाही. सर्व घातक आहे. यांना मनसाक्षी निम्म पादसाक्षी, यांना मनसाक्षी निम्म पादसाक्षी. हे साक्षी, साक्षी म्हणजे कळालं का? साक्षी देतो म्हणून विश्वासघात करणारे बी आहेत. तुम्हाला काय करायचं? मी साक्षी देतो की माझ्यावर विश्वास आहे की नाही तुला? हो आहे. तुमच्यावर 100% विश्वास आहे. तिथं गेल्यानंतर 100% धोका देतो. 100%. म्हणून कोण होते महाराज? आज शिवदास माऊली. शिवदास माऊली कोणावर विश्वास केले त्यांनी? शंभूच्या प्रती, शिवाच्या प्रती. कारण तिथं मला धोका होणार नाही. म्हणून प्रेम करायचं असेल, तुम्हाला प्रेम करायचं असेल, संसारात असलेले लोकांशी फक्त प्रेम करा, परंतु त्या ठिकाणी अपेक्षा करू नका आणि विश्वास बी करू नका. फक्त विश्वनाथाच्या प्रति विश्वास ठेवायचा. ज्याच्यावर आम्ही विश्वास केलो तो विश्वासघात करतो. आणि 100% प्रेम करायचं असेल तर फक्त शंभूलाच 100% प्रेम करा. आणि 100% त्या ठिकाणी त्यांच्यावर आम्ही प्रेम केलो, तुम्हाला 100% मी सांगतो, आम्हाला काही कमी पडणार नाही. फार विश्वास केलो होतो महाराज त्यांच्यावर, काय सांगावं. आईवर विश्वास आपल्याला राहिलेले नाही, वडिलावर विश्वास राहिलेले नाही, परिवारावर विश्वास राहिलेले नाही. कारण घडू लागले सगळ्या गोष्टी. एक उदाहरण आठवण येते म्हणून तुम्हाला सांगतो, तुमच्या लक्षात येईल. कारण मी बी आज एक नवीन व्यवस्था केलेली आहे. आज अनिल महाराज, आता पहिल्यांदा कीर्तन असेल तुम्हाला 7 वाजता. आता खानापूरला सुद्धा 7लाच कीर्तन होते. वारकरी संप्रदायाचं 7 ते 9 कीर्तन, नंतर प्रसाद, नंतर झोपणे. आता आमचं सुरू होत होतं. आता कीर्तन 10 वाजता सुरू होत होते आणि 12-1 वाजता येऊन दरवाजा ठोकत होते. आणि रात्रभर हे लोक झोपू देत नाही, इळभर हे लोक झोपू देत नाही. मग करावं कसं मला सांगा. म्हणून आम्ही विचार केलं, आमच्या लोकांना ज्यांनी ऐकतात त्यांना सांगावं. ते ऐकणारच नाही, त्यांना सांगून मतलब काय. डोळं भरून झोप तर होईल. तर मला थोडा वेळ भेटले म्हणून तुम्हाला सांगायचं. दोनच मुलं, फार
व्यवस्थित त्या लेकरांना पाहिले होते. त्यांच्या लक्षात आलं आता आम्ही गेल्यानंतर आमच्या लेकरं भांडण करून घेऊ नये. श्रीमंत होता तो व्यक्ती. तो विचार केला आत्ताच वाटणी करून टाका, दोघांना वाटून टाकायचं. दोघांचे बी लग्न झाले होते, परंतु लेकरं झालेले नव्हती दोघांना. त्याला एक बिल्डिंग, ह्याला एक बिल्डिंग. त्याला 100 एकर जमीन, ह्याला 100 एकर जमीन. सर्व छान रीतीने वाटणी केले. आता काही प्रॉब्लेम नाही. ऐकू लागले का सगळे? लक्षपूर्वक ऐका. बराच दिवसाच्या नंतर एकाला काय झाले? लेकरं झाले. फारच खुशी. एकाला लेकराला झाला नाही. लेकरू झाल्यानंतर किती आनंदित राहावा तो व्यक्ती. त्याला एक विचार येऊ लागले, माझ्या दादालाच तर लेकरू नाही, मला एकट्याला लेकरू झालेले. देवाला तो आला नारळ वगैरे घेऊन, अगरबत्ती वगैरे घेऊन देवाला नारळ फोडला. देवाला सांगितलं माझा दादाला लेकरू होऊ नये देवा, तसं करा, कारण सर्व प्रॉपर्टी मलाच येते. बघा किती विचार आहे. ते वेगळं आहे, हे वेगळं आहे, त्याला संबंध नाही, सूत्र नाही, काय नाही. झालेले याला खुशी नाही, परंतु त्याला होऊ नये हे त्याच्या प्रार्थना आहे. देव ऐकावे का त्याचे? परंतु काही दिवसाच्या नंतर त्यालाही लेकरू काय झालं? त्याच्या पोटात इस्तू पडलं, त्याला लेकरू झाले. आता काय प्रॉपर्टी काय एवढं विषारी विचार त्यांच्या डोक्यात शिरलं. छान ते बी लेकरू खेळू लागले, हे बी लेकरू खेळू लागले, एकमेकाशी मस्त राहू लागले दोन्ही लेकरं. बघणाऱ्याला वाटू लागलं किती छान संसार आहे. बऱ्याच दिवसाच्या नंतर दोघांनाही लेकरं झाले, किती आनंदानं खेळू लागले लेकरं म्हणून सर्व पाहणारे आनंद मानत होते. परंतु एकाच्या भावाच्या पोटामध्ये कलुषित विचार खेळू लागले. एवढापर्यंत विकोपाला तो गेला. एक दिवस खेळत 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 यांच्याकडे ते लेकरू घरी आले. समोर त्याने काय केला, एक पेढा घेतला, पेढामध्ये विष घातला, विष घालून त्या लेकराला दिलं. पेढ घेऊन खुशी त्या लेकराला उडी मारत त्याच्या घरी गेले. आईला सांगितले, आई मला पेढा दिलेत, बाबा मला पेढा दिलेत. खुशी आवर नाही गेलं त्याला काय माहित, खा म्हणून म्हटले. गप लेकरू खाल्ले, जीव सोडले. ते लेकरू मेले म्हणून ते रडू लागलेत. ते मेलेले बघून ह्यांना खुशी मानू लागला.
बघा, ह्याला म्हणतात महापाप. दुसऱ्याच्या दुःख बघून, दुसऱ्याचा मृत्यू बघून, स्वतःच्या कर्तृत्वामुळं त्याचा जीव घेऊन त्याला आनंद मानत असेल, काय विश्वास करा. बरेचशे घटना या ठिकाणी आम्ही पाहतो, ते घडलेली घटना बोललो तुम्हाला. काय मिळाला तुम्हाला? काय घेऊन जाणार आहे? म्हणून या संसारात असार संसार, असार संसार आहे. म्हणून त्यांच्या प्रती जो व्यक्ती शरण जातो आवडीनं, तुझा आवडी, तुझं नावाचा आवड आहे, मजबुरी नाही. लक्षात आलं का? एक नाही एक दिवस मी तुमच्या सोबत येणार आहे, परंतु हे आवड, लक्षात आलं का? हे आवड निर्माण होण्यासाठी अनंत जन्माचा प्रबळ पुण्याई लागतो. दान, पूजा, जपा, ध्यान हे 4 गोष्टी घडविण्याकरता अनंत जन्माचं पुण्य लागते. सगळ्यांना दान घडत नाही, सर्वांना पूजा घडत नाही, सर्वांना हे कीर्तन, प्रवचन, गुरुवाऱ्यांच्या अमृत उपदेश सर्वांच्या भाग्यामध्ये मिळू शकत नाही. ज्या ठिकाणी गंगा वाहत राहते त्या ठिकाणी कोणी आंघोळ करत नाही. दुरून आलो तुझ्या भेटी. काशीमध्ये कितीतरी लोक राहतात, परंतु तिथं घाटात जाऊन कोणी आंघोळ करत नाही. इथून गेलेले तडपून तडपून धक्कामुक्की करत करत डुबकी घेतात. धक्कामुक्की ते बी आवडीने, ते बी अनंत जन्माचा प्रबळ पुण्याई लागते. अनंत जन्माचा, एक जन्माचा नाही. त्याकरता बराच वेळ मी बोलतो, कश्चित यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेति तत्वतः. आखरीपर्यंत त्यांना पोहोचणारे फार कमी राहतात. म्हणून सगळ्याला दान घडत नाही, सर्वांना पूजा घडत नाही, सर्वांना ध्यान घडत नाही, सर्वांना जप घडू शकत नाही, सर्वे ऐकू शकत नाही. त्याकरता क्वचित कश्चित यतति सिद्धये. मला आनंद वाटते, अखंड शिवनाम सप्ताह बराच वर्षापासून अखंडपणे या ठिकाणी आपण करत आलेले आहोत. गेल्या वर्षी शिवकथा या ठिकाणी आपण साजरी केले होते. तर आमच्या सर्व मलकापूरचे भजन मंडळ भर दिले. आप्पा आम्ही साथ देऊ, ऐकणारे येवो न येवो, परंतु आम्ही उभा राहून ऐकू. लक्षात आलं का? उभा राहून टाळ वाजू, उभा राहून ऐकू, सर्व गोष्टी आपणच करू. आपला महादायप्पा तर म्हटले, आप्पा तुमच्या सेवेमध्ये मला आनंद वाटते, मी सेवेमध्ये तत्पर राहतो. म्हणून त्यानं हे सुद्धा प्रोत्साहन आपल्या मलकापूरचे भजन मंडळ
या ठिकाणी त्यांच्यावर फार श्रद्धा आहे अप्पावरती. महादायप्पावरती आमच्यावर आहे की नाही मला माहित नाही, परंतु त्यांच्यावर भयानक आहे. लक्षात आलं का? आवडीच. तर त्यांनी सुद्धा आपल्याला या ठिकाणी साथ देत आहेत. खंडेरावजी शेळगावचे भक्त मंडळी तर सकाळीपासून या ठिकाणी सेवा करत आहेत. तर सेवा करता करता आता चंदू पाटील विशाल हृदय असलेली व्यक्ती आहे. इतका सुंदर नांदेड या नगरी आपल्या सर्व भजन मंडळीला एवढा आनंदित केले. त्या ठिकाणी संगीतमय रुद्र महापूजा त्या ठिकाणी आपण केलोत. दिगंबर पाटील सुद्धा त्या ठिकाणी शोभा वाढविलेले आहे. तर नंतर आम्हालाही सुद्धा प्रसन्नता त्या ठिकाणी त्यांनी केले. तदनंतर आमच्या माणसाने विचार केले होते आता एक त्यांच्याकडून भेंट घ्यायचं होतं असं म्हणून विचार केल्यामुळं हे आवाज त्यांच्यापर्यंत पोहोचलं. त्यांचा विचार होतं या ठिकाणी बरेचसे टाळ तुम्हाला द्यावावे वाजविण्यासाठी असं म्हणून त्यांच्या एक मनामध्ये संकल्प होता. परंतु या ठिकाणी आपण होऊनच त्या ठिकाणी हे गोष्ट काढल्यामुळं आम्हाला निरंतर काम देणारे एक साऊंड सिस्टम जे आहे गेल्या वर्षी म्हणजे ज्यावेळी कळस स्थापनाच्या वेळेला आम्ही जवळजवळ 4-5 लाखाचा सामान मठाच्या तर्फे आम्ही आणलेले आहोत. परंतु काही गोष्टी उणीव असल्यामुळं ते पूर्ण करण्याकरता एक वस्तूची गरज होती. किती लागते असं म्हणून म्हटलं तर 15-16 हजार रुपये लागतील म्हणून आम्ही म्हटलं. परंतु आमचा संगू महाराज ते काही जोड लावून 21,000 रुपये त्याला बिल केले. किती हो परंतु मी सेवा करायला तयार आहे म्हणून आज चंदू पाटील अचानक या ठिकाणी त्यांची उपस्थिती झाल्यामुळे इकडे बरे केली बरं. तर हे नांदेडला राहतात. इथं आहे माझ्याकडे आहे देतोस का? हां दे. संत शिरोमणी मन्मस्वामी महाराज की जय. बराच वेळ मी बोलो शतेषु जारेते शूरा सहस्रेषु पंडिता वक्ता दशसहस्रेषु दाता भवती नवा. 100 माणसामध्ये एक शूर माणूस तयार होतो. बघून घेऊ चल. हे काय मोठी गोष्ट आहे. हे काहीतरी झालं काय करायचं बघा चल. 100 मध्ये एक माणूस उभा राहते चला बघून घेऊ. सगळे म्हणतात उगं बसावं कशाला भानगडी तुम्हाला काय करायचं मी आहे म्हणते. 100 माणसामध्ये एक माणूस सूर धीर आणि शूर राहतो. सहस्रेषु पंडिता. उभा टाकावं थोडं बोला. उभा टाका. हे मला जमत नाही. बसून बोलतो बघा मला उभा टाकून बोलणं होत नाही. अनिल महाराजसारखा महाराज म्हणतात इकडे द्या माईक. 1 तास कशाला 5-5 तास बोलतो असं म्हणून 1000 मध्ये माईक घेऊन सरळ बोलणारे काही 1000 मध्ये एक व्यक्ती नाही. सहस्रेषु पंडिता वक्ता दशसहस्रेषु. काही वक्ते असं असतात 10,000 मध्ये एक वक्ता निघतो. 1,000 मध्ये एक पंडित निघतो. 100 माणसामध्ये एक शूर माणूस निघतात. परंतु आमचे चंद्रकांत पाटील सारखं दानशूर व्यक्ती करोडोमध्ये एक निघतो. या निघतो ते सांगतो. फक्त आमच्या कार्यक्रमामध्ये
5 व्यक्तीच तेवढंच आमचा कार्यक्रम करून टाकलेत. एक व्यक्ती तेल घेतलं, एक व्यक्ती लाडू घेतलं, एक व्यक्ती तांदूळ घेतलं, एक व्यक्ती टेंट घातलं, झालं. अजून काय? महाराज पैसे काय केले ते? हे टेन्शन अजून ह्या लोकांना, ते बी सांगणं जरुरी आहे. हो, सगळं बरोबर आहे. एक माणूस लाडू घेतलं, बरोबर आहे, पटलं. एक माणूस टेंट घेतलं, पटलं. एक माणूस तांदूळ घेतलं, पटलं. परंतु महाराज पैसे घेऊन काय केले हे आम्हाला पटले नाही बघा. म्हणून तुम्हाला पटवून सांगावं लागतं प्रत्येक वेळेला. माझा हाताने हे कारोबार नाही, लक्षात आलं का? तोरणे शिलिंगराव यांच्या हाताने मी कारभार केलो. जवळजवळ तुम्हाला सांगतो 25-30 लाख रुपये जमा झाला असेल. परंतु मी काय केलं माहिती आहे? 80 लाख रुपये RTGS केलं. किती? 80 लाख. प्रूफ के साथ आहे आपल्याजवळ. काय केले मग? कुठं कोणाला केल्या हे बी टेन्शनच आहे. केले कोणाला? औरंगाबादचे काय नाव त्यांचे? विजयानंद स्वामीजी. त्यांना आम्ही RTGS केलं मंडपाच्या सामानासाठी. तयार झालेले. म्हणजे या ठिकाणी अशा प्रकारे एक एक कार्यक्रमाला एक एक व्यक्ती दान करण्यासारखा एक एक मजबूत व्यक्ती आपल्याला आढळतात. हे आहे सर्वांच्या जीवनामध्ये हे घडत नाही. लाखो पब्लिक आला असेल, परंतु लाखामध्ये 5 व्यक्तीच्या भाग्यात सेवा करण्याचा संधी त्या ठिकाणी सापडलं. त्याचप्रमाणे यावर्षी आम्ही दुपारी सांगून गेलो, गावात मी भिक्षासाठी येणार नाही, तुम्हीच आमच्यापर्यंत येऊन या ठिकाणी काय अर्पण करायचं असेल तर तुम्ही करू शकता असं म्हणून आव्हान केल्यानंतर बरेचसे काही भक्त दुपारीच अर्पण करून ते मोकळं झालेले. तर आपले प्रथमतः समाजातर्फे भंडारे यांच्या परिवाराकडून त्यांच्या स्तुती करण्यासारखा आहे. अल्प समाज असून सुद्धा भव्य अमाऊंट त्या ठिकाणी त्यांनी तयार केलेले आहे. 30,000 रुपयेचा आकडा आम्हाला त्यांनी दाखविलेले आहे. तर 10 का लकडी 1 का बोजा, त्याप्रमाणे या ठिकाणी तुमच्याकडून या ठिकाणी सेवा घडायचा आहे. वेळाच्या अभावी जास्त न सांगता दर दिवस दुपारी परमरहस्य ग्रंथाचा पारायणाच्या नंतर आपलं प्रवचन होत असतो. ठीक आहे, नंतर बोलतो मी. तर उद्या दुपारी वेळ असेल तर या ठिकाणी माझा प्रवचन होणार आहे. उशीर झाला तर अवघड होणार आहेत. म्हणजे या ठिकाणी उपस्थित यांचे नाव आहे काय? हां, दुपारी यांच्या मुलगा लक्ष्मणरावजी मंतावार यांनी सुद्धा आपल्याला अर्पण केलेले आहे. तर त्याचप्रमाणे आज अंजनबाई मंतावार यांनी सुद्धा 1100 रुपये या ठिकाणी दिलेले. गुरुमौलीचा आशीर्वाद असो.
विजय मंतावर पोलीस, विजय तोटावर पोलीस यांनी सुद्धा 1100 रुपये या ठिकाणी दिलेले आहे. गुरुमौलीचा आशीर्वाद असो. व तसेच या ठिकाणी व्यंकट मारुती यंबलवार यांच्याकडून सुद्धा 1100 रुपये या ठिकाणी आलेले. मौलीचा आशीर्वाद असो. व तसेच उद्या ठीक 7 वाजता या ठिकाणी कीर्तन प्रारंभ होणार आहे. सकाळी 9 वाजता परमर्श पारायण या ठिकाणी प्रारंभ होणार आहेत. तर पारायण करण्याकरता जे काही पारायण करण्याला बसलेले आहेत वेळेवर येऊन या ठिकाणी उपस्थित राहावं. आणि माधवरावजी प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा आमच्या कार्यक्रमाच्या शोभा वाढवित आहे. सगळ्यांच्या नाव या ठिकाणी घेणं अवघड आहे, तरी सुद्धा शेवाळकर डॉक्टर मलकापूर म्हणून सगळ्याचं घेतलं. प्रतापराव सगळ्याचं घेतलं. तर थोडं खुशी वाटते हो. दुसरं काही नाव घेतले की आमचं नाव घेतलं म्हणून खुशी वाटते. कधी कधी नाव घ्यावं लागतं. तर शापूरकर रेड्डी साहेब या ठिकाणी एक चाली म्हणतात का चाल या ठिकाणी शोभा वाढवले. रेड्डी साहेब उद्या लग्नाचा दिवस आहे म्हणून तुम्हा सगळ्यांचं हितचिंतन करून वेळेवर प्रारंभ होणे, वेळेवर विराम करणे आपला महत्वाचा आहे. एवढा अपेक्षा व्यक्त करून 2 शब्द या ठिकाणी विराम करू. सांबजे नमः पार्वती हर 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 हर. अजून एक गोष्ट सांगतो तुम्हाला. जे काही तुम्ही दक्षिणा मन करत आहे देत आहात, तुमच्या बाजूच्याला सांगायचं तू दिली